नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला शुभचिंतक सुरेश मसूरकर आपल्या सर्वांचे ग्रामीण क्रॉप आर्ट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो, सध्या ज्या शेतकरी बांधवांच्या हरभरा प्लॉटवरती कुठेतरी फ्लावरिंग आपल्याला दिसायला लागली, म्हणजे 5 ते 10% मध्ये फ्लावरिंग आपल्याला दिसायला लागली, अशा प्लॉटसाठी एक चांगली फवारणी सांगतोय की ज्याच्यामध्ये आपल्याला काय अधिकाधिक फुले येण्यासाठी आणि लागलेल्या फुलांचे रूपांतर हे घाट्यामध्ये होण्यासाठी, फुलगळ थांबवण्यासाठी याच्यामध्ये एक चांगलं टॉनिक घ्यायचं आपल्याला. सोबतच जो उशिरा येणारा मर रोग असतो त्याला कंट्रोल करण्यासाठी सुद्धा एक बुरशीनाशक आपण याच्यामध्ये घेऊ. या मर रोगाने काय होतं तर आपले फुल ड्रॉपिंग होते मित्रांनो, आणि सोबतच लागलेल्या फुला म्हणजे घाटे तर लागतात पण घाट्यामध्ये दाना तयार होत नाही. ठीक आहे, तर याला कंट्रोल करण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक घेऊ आणि अळीला कंट्रोल करण्यासाठी त्याच्यामध्ये एक अळीनाशक सुद्धा घेऊ. ठीक आहे, तर आपल्याला मित्रांनो रेडोमिल गोल्ड घ्यायचं आहे. मेटाक्झिल प्लस मॅन्कोजेब कंटेनर आपल्याला ज्याच्यामध्ये सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट ॲक्शन आहे. हे 40 ग्राम प्रति 5 लिटर पाण्याला किंवा साप पावडर जरी घेतला आपण तरी चालेल. याच्यामध्ये सुद्धा सिस्टमिक प्लस कॉन्टॅक्ट रिएक्शन आहे, कार्बेंडेझिम प्लस मॅन्कोजेब आहे. तर याला सुद्धा आपण 5 लिटर पाण्याला 40 ग्राम घेतलं तरी हरकत नाही. ठीक आहे, दोघांपैकी एक घ्या. आणि फ्लावरिंगसाठी मेनली कोरोमंडल इंटरनॅशनलचे फंटॅक प्लस येतं. याला तुम्ही 15 ते 20 मिली प्रति 15 लिटर पाण्याला घ्या. आणि किंवा तुम्ही क्रॉपटेक फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेडचे मिरॅकल येतं मित्रांनो, 40 मिली घ्या त्याला प्रति 5 लिटर पाण्याला. आणि अळीला कंट्रोल करण्यासाठी मित्रांनो तुम्ही इमामेक्टिन बेन्झोएट 5% Hg एखाद्या चांगल्या कंपनीचं घ्या की जे 10 ग्राम प्रति 5 लिटर पाण्याला घ्यायचं आपल्याला. किंवा कोरॅझन घ्या 8 ml प्रति 5 लिटर पाण्याला. किंवा इम्पॅक्ट घ्या 30 ml प्रति 15 लिटर पाण्याला. असं तिघापैकी एक घ्या आणि ज्या आपल्या एरियामध्ये अवेलेबल होईल यापैकी ते घ्या. आणि विशेष म्हणजे पाण्याचं नियोजन असं करा की पाणी देताना आपल्याला जर फ्लावरिंग स्टेजच्या अगोदर शक्यतोवर पाणी देऊन घ्या. फ्लावरिंग स्टेजमध्ये शक्यतोवर पाणी देणे टाळा. आणि जर समजा आपल्या शेतामध्ये आपल्याला भेगा पडलेली दिसत असतील, ती कुठंतरी असं ऊन धरल्यासारखं जर दिसत असेल तर मग हलक्या स्वरूपाचं पाणी तुम्ही दिलं तरी हरकत नाही. आणि नंतर मग फुलांचे रूपांतर घाट्यामध्ये झाले की तुम्ही चांगलं पाणी देऊन घ्या. धन्यवाद.